पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावर विधानसभेमध्ये आज वादळी चर्चा झाली। या चर्चेमध्ये विरोधकांनी सरकार आणि गृहमंत्र्यांवर पोर्शेच्या वेगाप्रमाणे प्रश्नांचा वेगवान भडीमार केला। याची सुरुवात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली। पुण्यामध्ये दोन तरुणांच्या जीव घेणारी अग्रवालांची पोर्शे कार विना नंबर फिरलीच कशी असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। यावर बोलताना फडणवीसांची प्रसंगी आरटीओवर देखील कारवाईचे त्यांनी संकेत दिलेले आहेत। ही कार बिना नंबरनी 6 महिन्यापासून फिरत होती। त्याच्यावरही कारवाई केली आहे आणि 420 467 चा गुन्हा त्याही संदर्भात दाखल केलेला आहे। याच्यामध्ये आपण खोलात जर गेलो तर यात सिस्टमिक एरर आहे। रोहित पवारजींनी जो मुद्दा उपस्थित केला त्या गोष्टीशी मी सहमत आहे। राजकीय व्यवस्थेचा दबाव त्याच्यावर सातत्याने होता। हा कोण होता राजकीय व्यवस्थेचा दबाव आणणारा? याच्यावर कुठलाही राजकीय दबाव असता तर एवढी कारवाई कधी झालीच नसती। अध्यक्ष महोदय, प्रश्न असाच येतो की ही कार बिना नंबरनी 6 महिन्यापासून फिरत होती। अध्यक्ष महोदय, अशी पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही कार? जर बिना नंबरची गाडी एका मोठ्या बिल्डरची धनधान्याची आहे म्हणून पोलिसांनी सोडलं का त्यांना की फिरू दिली? बिना नंबरची गाडी कोणालाही, आम्ही एखादी नवीन गाडी घेतली तर आम्हाला रस्त्यावर आणता येत नाही। पहिलेच गाडीचा तो आरटीओ सांगतो की आम्ही नंबरच देत नाही, तुम्ही गाडी चालवायचा, जोपर्यंत नंबर असेल रजिस्टर झाल्याशिवाय बाहेर काढायचे नाही। आणि हा सर्रासपणे चालला अध्यक्ष महोदय। त्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण प्रोसेस पूर्ण केली नाही। त्याचा जो रजिस्ट्रेशन नंतर टॅक्स भरायला पाहिजे होता तो भरला नाही। त्यामुळे त्याच्यावरही कारवाई केली आहे आणि 420 467 चा गुन्हा त्याही संदर्भात दाखल केलेला आहे। आणि हे तपासून पाहण्यात येईल की याच्यामध्ये आरटीओच्या कुठल्या अधिकाऱ्याचं काही संगनमत आहे। यानंतर बोलायला उभे राहिलेल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी धनदांडग्यांच्या बचावासाठी धावलेल्या प्रशासकीय यंत्रणावर निशाणा साधला। ज्यानंतर फडणवीसांनी चुका झाल्याची कबुली देत कारवाईची माहिती दिली। याच्यामध्ये आपण खोलात जर गेलो तर यात सिस्टमिक एरर आहे। म्हणजे ज्या व्यक्तीने गुन्हा केला तो एका मोठ्या कुटुंबातून होता, पैसेवाल्या कुटुंबातून होता आणि 6 ते 7 डिपार्टमेंट त्या व्यक्तीला मदत करत असताना आपण सर्वांनी बघितलं। एखाद्या गरीबाले जर तिथं काय केलं असतं तर कदाचित त्या बाबतीतली चर्चा सुद्धा तिथं अध्यक्ष महोदय झाली नसते। रोहित पवारजींनी जो मुद्दा उपस्थित केला त्या गोष्टीशी मी सहमत आहे की श्रीमंताचा पोरगा असो का गरीबाचा पोरगा असो, न्याय हा सारखा असला पाहिजे। या केसमध्ये निश्चितपणे ससून हॉस्पिटलमध्ये पैशाचा वापर करून त्या ठिकाणी न्यायाला एक प्रकारे ओरबाडण्याचा प्रयत्न झालेला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील पोर्शे प्रकरणावरून राजकीय दबावाचा आरोप करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। पण फडणवीसांनी मात्र नानांचा हा आरोप फेटाळून लावला। शासकीय व्यवस्था आणि कोण त्याच्या पाठीशी नेमका आहे? कारण की याच्यामध्ये या घटनेमध्ये अजून पुन्हा अध्यक्ष महाराज हे पोलिसांनी खाली जी कारवाई जे माननीय उपमुख्यमंत्री मगापासून सांगतात आहे, राजकीय व्यवस्थेचा दबाव त्याच्यावर सातत्याने होता। हा कोण होता राजकीय व्यवस्थेचा दबाव आणणारा? हे सगळे, कारण की महाराष्ट्रासमोर हे प्रश्न सगळे निर्माण झालेले आहेत। या सभागृहाच्या माध्यमातून स्पष्टता माननीय गृहमंत्र्यांनी मांडावी। याच्यावर कुठलाही राजकीय दबाव असता तर एवढी कारवाई कधी झालीच नसती। नाना भाऊ, हे जे रोज नरेटिव्ह तयार करण्याची सवय झाली आहे ना, यातनं खोटं बोलायची सवय लागेल बरं। माझ्या मित्राला खोटं बोलायची सवय लावून घेऊ नका। रोज आपलं खोटं बोलून रेटून बोला योग्य नाही आहे। पुण्यातील पोर्शे कार अपघाताला महिना पूर्ण होत असताना आता अधिवेशनाच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपांना वेग मिळाल्याचं पाहायला मिळालं। यात गृहमंत्री फडणवीसांनी ससून रुग्णालयातील चुका मान्य केल्यानं आता तरी ससूनमधून गैरप्रकारांना आळा बसतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।